नमस्कार, मी दत्ता पाटील. आपण पाहताय मुद्दा जनतेचा. सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी निवडणुकीच्या लढतीत रंगत आणली आहे, तर काही ठिकाणी पारंपरिक लढती होत असताना आपल्याला दिसून येत आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात सातत्याने बंडखोरांचे बंड दिसून यायचे, पण या वेळेला असे मतदारसंघ दुरंगी होताना दिसून येत आहेत. मात्र काही ठिकाणी अत्यंत संवेदनशील निवडणुका सुरू असल्याचे आपणाला दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घ्यायचा झाला तर जिल्ह्यातील प्रमुख 3 मतदारसंघात बंडोबांनी निशाण फडकवल्यामुळे 3 मतदारसंघ अतिशय संवेदनशील झाले आहेत. या ठिकाणी कोण निवडून येणार, कोण पराभूत होणार याची उत्सुकता तर आहेच. मात्र बंडखोरी केलेल्या उमेदवारांच्या बंडाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुरंगी लढती झाल्या असत्या तर अंदाज लावता आला असता, मात्र या तिरंगी लढतींमुळे राजकीय जाणकारांना देखील अंदाज लावणे कठीण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेले आणि राज्यभर चर्चेत येणारा पहिला मतदारसंघ म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपकडून सुधीर गाडगे तर काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील एकमेकांच्या समोर रिंगणात आहेत. या ठिकाणी दुरंगी लढत झाली असती तर निर्णायक चित्र पाहायला मिळाले असते. मात्र या मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्रीताई पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा सांगली पॅटर्न अंमलात आणला आहे. जयश्रीताई पाटील यांच्या मदन भाऊंचा गट रिंगणात मोठ्या ताकदीने उतरला आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसमध्येच फूट पडल्यामुळे पृथ्वीराज पाटील आणि जयश्री पाटील यांच्यात पारंपरिक व्होट बँक ताब्यात घेण्यासाठी मोठी रस्सीखेच होताना दिसून येत आहे. दुसरीकडे भाजपकडून बंडखोरांची तलवार म्यान करण्यात सुधीर गाडगे यांना यश मिळाले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका काय निकाल घेऊन येणार हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे. विशाल पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांना पाठिंबा दिला आहे. विश्वजित कदम यांनी अद्याप काँग्रेसचेच काम करण्याचे धोरण स्वीकारले असल्यामुळे नेमके काय भूमिका घेतली जाईल की सांगली पॅटर्नचीच पुन्हा अंमलबजावणी होईल हे मात्र अद्याप आपल्याला निदर्शनास आलेले नसले तरी देखील सांगली विधानसभा मतदारसंघाकडे जयश्रीताई पाटील यांच्या बंडखोरीमुळे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. दुसरा मतदारसंघ जत विधानसभा. स्थानिक विरुद्ध उपरा अशी सातत्याने चर्चा होत असलेला हा मतदारसंघ स्थानिकच्या भाजपच्या उमेदवारांना डावलून भाजपच्या श्रेष्ठींनी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. जत मतदारसंघात धनगर समाजाची व्होट बँक निर्णायक आहे. कदाचित याच व्होट बँकेचा विचार करून भाजपने पडळकर यांना उमेदवारी दिली असावी. मात्र या मतदारसंघात स्थानिक भाजपच्या नेत्यांनी तमनगौंडा रवी पाटील यांना घेऊन बंडाचे निशाण फडकवले आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजपची मोठी टीम तमनगौंडा पाटील यांच्यासाठी काम करताना दिसून येत आहे. या ठिकाणी भाजपने केलेली बंडखोरी निश्चितच डोकेदुखी ठरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्थितीत भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक जमदाडे यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात मोठ्या जातीय समीकरणांची चर्चा देखील होताना दिसून येत आहे. भाजपचे बंड आणि जातीय समीकरणे यामुळे या मतदारसंघात नेमका काय निकाल लागेल हे सांगणे अद्यापही अवघड बनले आहे. यानंतर तिसरा मतदारसंघ आहे खानापूर आटपाडी. खानापूर आटपाडी मतदारसंघात सुरुवातीपासूनच अनेक उलतापालती होताना दिसून येत आहेत. शिवसेनेकडून सुहास बाबर तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वैभव पाटील यांना उमेदवारी मिळाली. मात्र अवघ्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेल्या माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी बंडाचे निशाण फडकवले. त्यामुळे या मतदारसंघात देखील एक नवीन ट्विस्ट तयार झाले आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत होत असतानाच गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र पडळकर गट आणि बाबर गटात फारसे शक्य आहे अशी परिस्थिती नाही. त्यामुळे पडळकर गटाची भूमिका काय असणार हे देखील या मतदारसंघात कुतूहलाचे ठरणार आहे. सोबतच
तिरंगी लढतीमुळे आटपाडीकरांची काय भूमिका राहील याचा प्रभाव या निवडणुकीच्या निकालावरती दिसून येणार आहे। राजेंद्र देशमुख यांच्या बंडामुळे या मतदारसंघात देखील मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मोठी समीकरणे बदलल्याचे आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील या 3 मतदारसंघात बंडखोरांनी खूप मोठे ट्विस्ट निर्माण केले आहे आणि अखेरपर्यंत या मतदारसंघात नेमके कोणाचे पारडे जड राहील हे सांगणे खूप जिकिरीचे ठरणार आहे। या 3 मतदारसंघानंतर सांगली जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय पटलावर नेतृत्व करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघात देखील यावेळी त्यांच्या विरोधात बंड झाल्याचे दिसून आले नाही। हाच काय तो महत्वाचा मुद्दा इथे आहे। या ठिकाणी यावेळी पहिल्यांदाच जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील असा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार आहे। जयंत पाटलांच्या विरोधकांची मोळी एकसंघ राहिली तर या ठिकाणी जयंत पाटील यांना आव्हान निर्माण करणे शक्य होईल, अन्यथा जयंत पाटील यांना ही निवडणूक नेहमीप्रमाणेच सोपी जाईल असे राजकीय जाणकार सांगत आहेत। त्याचबरोबर पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेसकडून विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपकडून संग्राम देशमुख असा दुरंगी सामना रंगला आहे। या निवडणुकीत राष्ट्रवादीचा लाड गट नेमका काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागली होती, मात्र काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांच्या पुढाकाराने आमदार अरुण लाड आणि त्यांच्या गटाने महाआघाडी सोबत राहण्याचे जाहीर करून विश्वजित कदम यांच्या प्रचाराला हजेरी लावली आहे। त्यामुळे या मतदारसंघात लाड गटाची व्होट बँक विश्वजित कदम यांच्या सोबतच राहणार आहे। त्यामुळे या ठिकाणी संग्राम देशमुख विश्वजित कदम यांना कसे आव्हान निर्माण करतात हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे। आता राहिलेल्या शेवटच्या 2 लढती मात्र यावेळी सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावरती खूप मोठ्या संवेदनशील ठरणाऱ्या आहेत। तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ आणि शिराळा विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात प्रस्थापित आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत। या दोन्ही मतदारसंघात एकाच एक लढत होताना दिसून येत आहे। तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातून उमेदवारी घेतली। त्यांना नाट्यमयरित्या कवठेमंकाळचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला आणि अजित पवार यांनी तासगाव मधून अजितराव घोरपडे यांना देखील विधान परिषदेवर संधी देणार असल्याचे जाहीर केले। एकीकडे अजितराव घोरपडे आणि संजय काका यांची गट्टी जमलेली असतानाच राष्ट्रवादीशी संबंधित असणाऱ्या काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी संजय काका यांना रसद देण्याचे काम सुरू केले आहे। त्यामुळे या मतदारसंघात गेल्या काही दिवसात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर फार मोठ्या राजकीय उलथापालथी दिसून येत आहेतच, किंबहुना या मतदारसंघात राज्याच्या राजकीय जाणकारांचे देखील लक्ष लागले आहे। रोहित पाटील एकाकी कडवी झुंज देत आहेत तर संजय पाटील देखील आता नाही तर कधीच नाही म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत। त्यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वात काट्याची टक्कर तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात निश्चितच पाहायला मिळेल। शिराळा मतदारसंघात देखील गेल्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत फार मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत। गेल्या वेळी मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात असलेले शिवाजीराव नाईक यावेळी मानसिंगराव नाईक यांच्या सोबत आहेत, तर संग्राम महाडिक यांनी अपक्ष उमेदवारी गेल्या वेळी लढवली होती, मात्र महाडिक गट या वेळेला भाजप सोबत राहिला आहे। भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी देखील एकाच एक लढत होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे तासगाव आणि शिराळा या 2 विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे। त्यामुळे एकंदरीत सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर बंडखोरांच्या लढतीमुळे 3 विधानसभा मतदारसंघ आणि एकाच एक लढत असून देखील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे तासगाव कवठेमंकाळ आणि शिराळा हे 2 विधानसभा मतदारसंघ खूप अटीतटीचे दिसून येत आहेत। या निकालात नेमकं बाजी कोण मारेल हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे।
तुर्तास तरी सांगली जिल्ह्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे। या वातावरणात नेमकं बाजी कोण मारेल, वर्चस्व कोणाचे राहील हे निकालानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे। नमस्कार, आपणास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मुद्दा जनतेचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।